फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरातील सिद्धिबाग येथील बुद्ध विहारातील भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मरणोत्तर नेत्रदान आणि अवयवदानाची जागृती करण्यात आली। मरणोत्तर नेत्रदान आणि अवयवदानाचे महत्त्व विशद करून नागरिकांना संकल्प अर्जाचे वाटप करण्यात आले। यावेळी फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, भारतीय बौद्ध महासभेचे प्राध्यापक राम गायकवाड, उमेश मोरे, निलेश जाधव, नलिनी गायकवाड, अर्चना गायकवाड, वैशाली खंदारे, अण्णासाहेब गायकवाड आदींसह समाज बांधव उपस्थित होते। भगवान बुद्धांनी मानवतेची शिकवण देऊन समाजातील हिंसा, अशांती, अंधविश्वास आणि अधर्म दूर करण्याचे कार्य केले। आज त्यांची प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदान आणि अवयवदान करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे, असे यावेळी बोलताना जालिंदर बोरुडे म्हणाले। मरणोत्तर नेत्रदान आणि अवयवदान होत नसल्याने अनेक रुग्ण नेत्र आणि अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत। एका व्यक्तीच्या अवयवदानाने 7 व्यक्तींना जीवदान मिळते। शरीर हे नश्वर असून मरणोत्तर अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलणार असल्याचेही बोरुडे यांनी यावेळी नमूद केले। यावेळी उपस्थितांचे नेत्रदान आणि अवयवदानाचे संकल्प अर्ज भरून घेण्यात आले। महामानव आणि प्रत्येकाच्या हृदयात स्थान विराजमान असणारे आजच्या गौतम बुद्धांची जी जयंती आहे त्या निमित्तानं त्यांना मानवंदना आणि त्रिवार त्यांना प्रणाम। इथे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती जी आहे ZTCC, आजचा हा उपक्रम अवयवदान हे खरोखर अतिशय सुंदर हा कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा। आणि प्रत्येकानं, प्रत्येक मानवानं, प्रत्येक जाती धर्मातल्या याच्यामध्ये अवयवदान करताना कुठलेही जाती धर्म आड आला नाही पाहिजे। आणि याच्यामध्ये तुम्ही जीवनदान देऊ शकता, जसं रक्तदान आहे तसंच अन्नदान आहे आणि अवयवदान आहे। तर मी अवयवदानाबद्दल एवढंच म्हणेल की आपल्याकडनं चांगल्या गोष्टी जितक्या करता येतील तितक्या कराव्यात आणि इतरांनाही प्रोत्साहन करावं, इतरांनाही त्याच्यामध्ये सहभागी घ्यावं। मग त्याच्यामध्ये तुम्ही अवयवदानमध्ये तुमचे डोळे देऊ शकता, तुमचं यकृत, तुमचं हृदय, तुमच्या किडनी, आणि हे तुम्ही देऊन तुम्ही स्वतःला इतिहासामध्ये अजरामर करू शकता तुम्ही। आणि आजच्या निमित्तानं या पुण्य श्लोक नगरीमध्ये, या पुण्याच्या ह्याच्यामध्ये आजच्या ह्या जयंती निमित्त मी सर्वांना आव्हान करते, नलिनी गायकवाड, महाराष्ट्र पोलीस महिला दक्षता सदस्या, आपण प्रत्येकानं अवयवदान करावं, आपले फॉर्म भरून द्यावेत। आणि याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य व विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती समन्वय समिती आहे ZTCC। प्रणाम। आज तथागत भगवान बुद्धाची 2568वी जयंती संपन्न होत असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने अवयवदान, कारण बुद्धांनी सुद्धा सांगितलं की सर्वात श्रेष्ठ जे दान आहे ते माणसाच्या हितासाठी, त्याच्या कल्याणासाठी। आणि हे जे अवयवदान आहे तर या अवयवामधून एखाद्याचा प्राण वाचला जाईल, तर हे दान खरं महत्त्वाचं असेल। म्हणून महाराष्ट्र शासनाचे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर शहर शाखेच्या वतीने, नगर तालुका शाखेच्या वतीने मी महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार मानतो। आणि त्यांनी हा बुद्धाच्या जयंतीच्या दिवशी हा उपक्रम राबवला आहे, त्याच्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मंगल कामना देतो। नमो बुद्धाय जय। विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महाकरुणी शक्तिमय भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीनिमित्त प्रथमतः आपल्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। बौद्ध धर्मामध्ये जे दानाला महत्त्व दिले आहे आणि जी दान धार्मिकता सांगितलेली आहे त्याचं खूप सारं अनन्य महत्त्व आहे। त्याचप्रमाणे आज या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अवयवदान प्रत्यारोपण समितीतर्फे अवयवदानाचे कार्य राबवलेले आहे। या उपक्रमामध्ये आपल्याला अवयवदानाची माहिती सांगितलेली आहे। अवयवदानाने काय होतं तर एखाद्याचा थांबलेला श्वास चालू होतो, एखाद्याची गेलेली दृष्टी, ज्याने हे जग पाहणं बंद केलेलं असतं, आपल्या नेत्रदान केल्याने आपण ती जग पुन्हा पाहू शकतो, आपला थांबलेला श्वास पुन्हा चालू होतो, आपण जीवन जगतो। म्हणजे एखाद्याच्या जीवनात झालेला अंधार हा आपल्या अवयवदानातून दूर होतो आणि तो
जीवन पुनश्च जीवन जगू शकतो, म्हणजे प्रकाशमय होतं. म्हणजे थोडक्यात आपण तर जाणार असतो, आपलं तर जीवन संपणारच असतं, परंतु आपण जाता जाता कुणाचं तरी जीवन प्रकाशमय करून जातो. हेच खूप सगळ्यात मोठं दान आहे. आणि आपल्या जाण्याने आपल्या घरात अंधारमय होत असेल, पण कुणाच्या घरात प्रकाश पडत असेल आणि त्याचं जीवन जे दुःखमय झालेलं असतं ते त्यातून, म्हणजे तथागतांनी दुःखातून मुक्तीचा मार्ग जर सांगितला आहे, तर आपण यातून एक आपलं पुण्यकर्म कुशल कर्म घडू शकतं. तर या जयंतीच्या निमित्ताने आपण अवयवदान याचं महत्त्व जाणून घेतलं आणि त्याचं खरोखर किती महत्त्व आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. कारण संपलेला जीव परत येऊ शकत नाही असं म्हणतात, परंतु खरोखर जर योग्य वेळी अवयवदान जर मिळालं आणि एखादा पाठ जर आपल्याला मिळाला तर गेलेलं जीवन नक्कीच आपण उर्वरित जीवन जगू शकतो, हे यातून आपल्याला समजतं. आपण शक्य होईल तितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अवयवदानाचं महत्त्व सांगावं, जनजागृती करावी आणि थांबलेल्या श्वासाला पुन्हा चालू करावं आणि जीवन बघण्यासाठी प्रकाशमय करावं. हीच संकल्पना आज या क्षणी आपण सर्वांच्या मनात रुजवूया, आचरणात आणूया. हीच आपल्याला आपल्या सर्वांच्या वतीने तथागतांना भावपूर्ण आदरांजली होईल आणि आपलं सेलिब्रेशनही होईल. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. तुम्हाला काय जय भीम. नमो बुद्धाय. भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर शहर शाखेच्या वतीनं आज 2568वी जयंती साजरी करत असताना या ठिकाणी आमचे बंधू तर त्यांनी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभागाचा जो उपक्रम ते राबवतात, तो उपक्रम म्हणजे अवयवदान. त्याच्यामध्ये तुम्ही नेत्रदान करू शकता, यकृत करू शकता, तुम्ही वेगवेगळे शहरातले पार्ट तुम्ही अवयव समाजाला करू शकता. उदाहरणार्थ एखादा जातानी तरुणांचा किंवा वयस्कर लोकांचा जरी ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये तिचं हृदय चालू असतं, पण काही त्याचे अवयव चालू असतात, काही अवयव त्याचे निकामी झालेले असतात, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला डॉक्टर मृत घोषित करत असतो आणि 24 घंटे किंवा 48 घंटे आपले डोळे हे जिवंत राहू शकतात. तर त्या कुटुंबाने जे आपले अवयव आहे, जे डोळे आहे, ते आपल्या घरातले व्यक्ती तर एक्सपायर झालेले असते, पण ते डोळे जर एखाद्या अंध व्यक्तीला जर दिले आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तो अवयव जर योग्य वेळी पोचला, तर आपल्या घरातील व्यक्ती जरी एक्सपायर झालेली असली, मृत झालेली असली, पण त्या डोळ्याच्या रूपाने ती आयुष्यभर दुसऱ्याच्या नजरेमध्ये ती जिवंत असते आणि त्याचा फायदा सर्व समाजाला होतो. त्याच्यामध्ये जनजागृती होती आणि महाराष्ट्र सरकारने हा जो मोठा उपक्रम केलेला आहे आणि आमचे भाऊ तो पूर्ण फिनिक्स फाउंडेशन पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते हा उपक्रम राबवत असतात. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.